नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस खरोखर ऐतिहासिक होता. 2 ठाकरे बंधू एकत्र आले म्हणून तो ऐतिहासिक होता असं महाराष्ट्रातल्या अनेक पत्रकार मंडळींचं मत असेल. पण माझ्या दृष्टीने दखल घेण्यासारखी बातमी दुसरी आहे. ही म्हणजे भारताचा बाहुबली त्यांनी पुन्हा एकदा आपलं काम चोखपणे पार पाडलेलं आहे. या प्रक्षेपकाने जगातला सगळ्यात अवजड उपग्रह पृथ्वीच्या, त्याला लोअर ऑर्बिट म्हणतात, आणि पृथ्वीपासून जवळ जे अंतरिक्षचा जो भाग आहे तिथे तो यशस्वीपणे तो उपग्रह सोडला. त्याचं वजन साधारणतः 6000 किलोपेक्षा जास्त होतं. 6100 काही ठिकाणी लिहिलं आहे, काही ठिकाणी 6500 लिहिलं आहे, बट इट डझंट मेक एनी डिफरन्स. ज्या कंपनीचा हा उपग्रह होता ती अमेरिकन कंपनी आहे. AST स्पेस मोबाईल या कंपनीचा उपग्रह होता. पण त्यांनी तो सोडण्यासाठी अमेरिकेच्या नासा किंवा अन्य खाजगी अंतरिक्ष संस्थांपेक्षा इस्रोची निवड केली. ही त्यातली महत्त्वाची बाब आहे. कारण एवढा मोठा सॅटेलाईट उपग्रह आणि त्याची अँटिना आहे ती खूप मोठी आहे आणि ती खूप नाजूक आहे. ते सोडण्यासाठी एकतर तंत्रज्ञान खूप कमी देशांकडे आहे. अमेरिकेकडे तंत्रज्ञान आहे पण त्यासाठी लागणारे लॉन्चर्स बुक झालेले असतात. त्यामुळे ते त्यांना सोडता येतील की नाही कल्पना नव्हती आणि इस्रोची मदत त्यांना झाली. हा उपग्रह क्रांतिकारी अशासाठी आहे कारण यातनं एक नवीन कन्सेप्ट, एक नवीन विचार पुढे आणलेला आहे. अनेक दुर्गम ठिकाणी जेव्हा तुम्हाला मोबाईलची रेंज येत नाही, दुर्गम ठिकाणी कशाला, कुर्ला स्टेशनवर मोबाईलची रेंज येत नाही. म्हणजे भारताची आर्थिक राजधानी मुंबई, तिची आर्थिक राजधानी BKC, त्याचे जे 2 मेन स्टेशन आहेत तिथे इंटरनेटला रेंजच येत नाही कुर्ला स्टेशनवर, मुंबईच्या मध्यभागी. आणि त्यामुळे दुर्गम भागात रेंज यायची तर गोष्टच वेगळी. समुद्रामध्ये मोबाईलला रेंज येत नाही कारण तिथे मोबाईल टॉवर नसतात. आणि त्यामुळे मग तुम्ही जेव्हा समुद्र सफरीला जात असता तेव्हा तुम्हाला सॅटेलाईट फोन वापरण्याशिवाय पर्याय नसतो. या सॅटेलाईट फोनला पर्याय म्हणून हा उपग्रह सोडण्यात आलेला आहे. हा उपग्रह म्हणजे एका प्रकारे अंतरिक्षातला मोबाईल टॉवर आहे. म्हणजे जे काम तुमचं मोबाईल टॉवर करतो, तुमच्या घराभोवती किंवा आजूबाजूला बसवलेला मोबाईल टॉवर किंवा अँटिना करते, तेच काम हा उपग्रह करतो. आणि या उपग्रहाद्वारे पृथ्वीवरच्या एका मोठ्या भागाला फोन कॉल, SMS आणि 120 MBPS पर्यंतचं इंटरनेट पुरवता येतं. भारतासाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे. याचं कारण म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या, भारताचा अनेक भाग दुर्गम आहे. 5G भारतात आहे पण अनेक ठिकाणी 5Gची रेंज येत नाही किंवा वेग कमी पडतो की अनेक ठिकाणी काळीच दिसत नाही, खास करून ईशान्य भारतात आणि अन्य ठिकाणी. पण याच्याहून मोठा फायदा आहे तो म्हणजे हिंद महासागराचा आहे. म्हणजे भारताला जे वरदान लाभलेलं आहे, भारताच्या खालती श्रीलंका सोडली तर दक्षिण ध्रुवापर्यंत, अंटार्क्टिकापर्यंत मध्ये काहीच नाही आहे. आणि आता ही जी नवीन स्पर्धा सुरू आहे ती समुद्र तळाशी असलेली खनिजं शोधण्यासाठी स्पर्धा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला चांगल्या बोटी पाहिजेत, त्याच्यासाठी तुम्हाला चांगलं संरक्षण पाहिजे, पण त्याच्यासाठी तुम्हाला सॅटेलाईट कम्युनिकेशनही पाहिजे. आणि या उपग्रहामुळे तुम्हाला अगदी समुद्रातनंही तुमचा मोबाईल फोन, इंटरनेट 4G 5G वापरता येणार आहे. आणि कुठलाही मोबाईल ज्याच्यात 4G 5G असतं त्यात तो इथे चालू शकणार आहे. स्टारलिंक नावाची कंपनी आहे इलॉन मस्कची आणि त्याच्यात त्यांनी अशाच प्रकारच्या गोष्टी केलेल्या आहेत. पण ते काय करतात, पृथ्वीच्या लोअर ऑर्बिटमध्ये हजारो छोटे छोटे सॅटेलाईट सोडतात आणि ते सॅटेलाईटचा थवा तो पृथ्वीभोवती फिरत असतो. आणि त्याच्यामुळे कधी ना कधी तुम्हाला या सॅटेलाईटच्या माध्यमातून कुठल्याही वेळेला इंटरनेट मिळतं. ते इंटरनेट 50 ते 250 MBPS इतकं असतं. आणि त्याच्यामुळे जगात कुठूनही तुम्ही इंटरनेट ॲक्सेस करू शकता. पण हे स्टारलिंक आणि ब्लूबर्ड ब्लॉक 2 यांच्या तंत्रज्ञानात, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीत मोठा फरक आहे. स्टारलिंक तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्हाला इलॉन मस्कच्या कंपनीची अँटेनाही विकत घ्यावी लागते. तिला 24 तास
म्हणजे वापरत असताना विजेचा पुरवठा करावा लागतो, म्हणजे नुसती अँटिना नाही, अँटिनाला वीजही लागते. आणि तिसरी गोष्ट, तुम्हाला तुमच्या नॉर्मल फोननी हे वापरता येत नाही इंटरनेट. तुम्हाला या अँटिना असल्याशिवाय किंवा कुठलं उपकरण असल्याशिवाय थेट इंटरनेट वापरता येत नाही. हा जो ब्लू बर्डचा उपग्रह आहे त्याच्यामध्ये तुम्हाला थेट तुमच्या मोबाईलद्वारे इंटरनेट वापरता येतं. आणि त्याच्यामुळे एक नवं दालन उघडं झालेलं आहे. खास करून आर्क्टिक भागात असेल किंवा हिंद महासागराच्या अंटार्क्टिकापर्यंतच्या भागात असेल, समुद्र तळाशी उत्खनन करणं, तसंच आदिवासी भागात सुरक्षेच्या दृष्टीने अवघड भागात मोबाईल नेटवर्क पुरवणं, हे या शोधामुळे शक्य झालेलं. पण विषय त्या कंपनीचा नाही आहे, कारण ही कंपनी अमेरिकन आहे. त्यांनी भारतावर विश्वास टाकला, ही महत्त्वाची गोष्ट आहे. इस्रोनी लॉन्च व्हेकल क्रमांक 6 च्या आधारे हे 6वं मिशन आहे जे यशस्वी झालेलं आहे. हे जे लॉन्च व्हेकल आहे ते गगनयानसाठी पण वापरलं जाणार आहे. म्हणजे ते एवढं चांगलं आहे की त्याच्यातनं माणसाची पण वाहतूक अंतरिक्षात करणं शक्य आहे. भारत त्या दृष्टीने पावलं टाकत आहे. आणि एवढं हेवी पेलोड उचलण्याची ताकद त्याची वादातीत आहे. कारण अंतरिक्षाच्या स्पर्धेत तुम्ही अचूकही असलं पाहिजे आणि तुम्ही किफायतशीरही असलं पाहिजे. जर तुम्ही किफायतशीर नसाल तर मग तुमच्याकडे इतर देश सेवा म्हणून येणार नाहीत. भारत त्या बाबतीत अतिशय किफायतशीर आहे, कारण भारताचं बजेट, भारताचं एकूणच सगळा खर्च इतर देशांच्या पेक्षा खूप कमी आहे. पण आता चांगली गोष्ट होते ती म्हणजे मोदी सरकारने स्पेस सेक्टर, अंतरिक्ष क्षेत्र खाजगी स्पर्धेसाठी खुलं केलेलं आहे. तसंच स्वतः इस्रोला खाजगी प्रयत्नही करायला सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे हे जे लॉन्च पॅड होतं ते दुसरं लॉन्च पॅड आहे. म्हणजे दुसरं विकसित केलेलं लॉन्च पॅड आहे, जिकडनं आपण भाड्याने हे उपग्रह सोडायचं काम करू शकतो. आणि त्यामुळे भारताचा क्रमांक अमेरिकेत नाही, तर फ्रान्स नाही, जर्मनी नाही, ब्रिटन नाही, भारताची त्यांनी निवड केली, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आता या बाहुबलीच्या साह्याने माणूसही आकाशात जाणार आहे. भारताचा माणूस लवकरच जाणार आहे. आत्ता नासाच्या बरोबर एक जाऊन आला. आणि त्यावेळेला त्याच्यामध्ये हायेस्ट स्टँडर्ड ऑफ सेफ्टी आणि सिक्युरिटी, सुरक्षेच्या दृष्टीने हे लॉन्च व्हेकल अतिशय चांगले असावे लागतात. आणि त्याची वैशिष्ट्यपूर्ण रचना जगभरातल्या कंपन्यांना भारतात आणू शकते. भविष्यात ज्या क्षेत्रामध्ये रोजगाराच्या मोठ्या संधी आहेत त्याच्यात अंतरिक्ष क्षेत्र आहे. आणि ब्लू बर्डच्या या प्रयोगाद्वारे हे शक्य झालेलं आहे. आता त्या ब्लू बर्डचा वापर भारतात होईल का कल्पना नाही, लगेच सुरू होईल का मुळीच कल्पना नाही. पण भारताने हा सॅटेलाईट लॉन्च केला, त्यामुळे भारतात सर्वप्रथम काही देशांमध्ये जिथे सुरू होईल तिथे भारतात ही सेवा सुरू होईल. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने ही महत्त्वाची बातमी. याच्या आधी लॉन्च व्हेकल ज्याला बाहुबली म्हणतात त्यांनी अधिक इतर मिशनही त्यांनी पूर्ण केलेली आहेत. पण हे मिशन महत्त्वाचं आहे कारण हे एक नवीन तंत्रज्ञान आहे. आणि अशा प्रकारचं नवीन तंत्रज्ञान जे देश जगात आणतील, जे त्याचा पहिले वापर करतील, ते इतरांपेक्षा पुढे असणार आहेत. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.